नमस्कार. तर आज मी पालकांविषयी बोलणार आहे. जे जास्त म्हणून पालक असे आहेत की ते 5वी-6वीला मुलगा गेल्यानंतर असं म्हणतात की माझ्या मुलाला इंग्लिश वाचता येत नाही आणि मराठीही वाचता येत नाही आणि काही जणांना तर गुणाकार, साधे, बेरीज, वजाबाकी हे सुद्धा करता येत नाही. तर मला हेच विचारायचं आहे की आपला मुलगा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस तुम्ही काय लक्ष का देत नाही की माझ्या मुलाला वाचता येते का, लिहिता येते पण वाचता येते का, त्यातलं काय समजते, त्याला बेरीज येते का, त्याला वजाबाकी येते का, त्याला गुणाकार येतोय का. गुणाकार, भागाकार ह्या वेगळ्या गोष्टी, मात्र त्यांना साधं बेरीज आणि वजाबाकी तरी येते का, इथून सुरुवात पाहिजे. आणि कारण मुलगा 5वी-6वीला गेलेला असतो, मग त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागतं की आता माझ्या मुलाला सगळं यायला पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं काय यायला पाहिजे. परत इंग्लिश वाचता यायला पाहिजे. पुन्हा त्याला त्याचे शब्द, त्याचा अर्थ कळायला पाहिजे इंग्लिशमध्ये. आणि मराठीचं त्यांना पूर्ण चांगलं स्पष्ट वाचन यायला पाहिजे. मग ज्यावेळेस त्यांचं बेसिक असतं 1ली ते 4थी 5वीपर्यंत, मग त्यावेळेस का लक्ष देत नाही आणि मग ट्युशन लावतात की माझ्या मुलाचं मराठी वाचन पुन्हा त्याला समजायला पाहिजे, इंग्लिश पूर्ण चांगलं वाचन यायला पाहिजे, वाचता परत त्याला समजायलाही पाहिजे. हे शक्य नाहीये. त्यामुळे तुम्हाला आधीच म्हणजे पहिलीपासून तुम्ही हा प्रयत्न करा की माझ्या मुलाला कशा प्रकारे अभ्यास करताना की म्हणजे कसं वाचन येते का. फक्त तो अभ्यास करतोय याचा अर्थ असा नाही की तो लिखाण म्हणजे अभ्यास नाहीये. बघा, लिखाण करणं, माझा मुलगा रोज उठून अभ्यास करतो माहिती आहे, पण त्याला ते समजतंय का हे पण लक्षात घ्या. कारण जर तुम्हाला ह्या साध्या सुध्या गोष्टी जर माहिती नसेल आपल्या मुलाबद्दल, तर मग 6वीला आपल्याला असं कळतं, 6वी 7वी 8 हा, तर मग त्यावेळेस ते अवघड होत जातं. मग काहीच कळत नाही. मग त्यावेळेस असं वाटायला लागतं की मग कंप्लेंट आली शिक्षकांची की हा मुलाला काहीच येत नाहीये. कारण त्याला साधं जर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जर नाही आलं तर त्याला गणिताची कुठलीच क्रिया करता येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला बेसिक आधीपासून, सुरुवातीपासून, पहिलीपासून, मी तर म्हणते ना, ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये टाकताना त्या दिवसापासून तुम्ही त्याकडे लक्ष द्या. त्याला तरी येते का. जर तुम्ही ह्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींकडून ज्यावेळेस सुरुवात करणार ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की माझ्या मुलाला खरंच वाचता येते. जर तुम्ही त्याला साधी बाराखडी येत नाहीये, त्याला साधं ABCD बरोबर वाचता येत नाहीये, मग तुम्ही त्यावेळेस जर लक्ष दिलं नाही, फक्त तो लिखाण करतोय. लिखाण करणंच म्हणजे पूर्ण अभ्यास नसतो. लिखाण करणं म्हणजे फक्त आपण काय करतोय की त्या हाताला व्यायाम देतोय. बाकी खरडपट्टी आहे ही, तर मी तर म्हणते साधी खरडपट्टी आहे. हा, करू द्या, त्याचं अक्षर सुंदर असणं, हा फक्त सुंदर अक्षर असणं एवढंच महत्वाचं नाही, तर त्याच्यातलं त्याला किती नॉलेज आहे, त्याला किती समजते हे पण पालकांचं कर्तव्य आहे.